कसे आहात तुम्ही सगळे? तर आज सहजच तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करायची इच्छा झाली, तर म्हटलं माझं जे प्लांट केअर रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं. त्याआधी इथे ना मी मध्ये एक पुलाव बनवला होता, म्हणजे मसाले भातच म्हणू शकतो. तो बनवला होता, तर तोच मी आता इथे थोडासा परतून घेते. आरुषला खूप आवडला होता. सो मी त्याच्यासाठी थोडासा ठेवला होता. तर हे आहे ना 3 in 1 असं ऑइल डिस्पेन्सर मला प्रमोशनसाठी आलं होतं. म्हटलं त्याचे रिव्ह्यूज जे आहेत ते शेअर करावे. तर जे लोकं कमी तेल वापरणं प्रेफर करतात ना, त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. कारण याला आहेत ना 2 आउटलेट्स आहेत. वरती थोडंसं जास्त तेल येतं भाजीसाठी वगैरे, आणि जर तुम्हाला थोडंसं असं स्प्रे करून घ्यायचं असेल तेल, चपातीला लावण्यासाठी किंवा कधीतरी आपण ऑमलेट फ्राय करतो त्याच्यासाठी खूप थोडं तेल लागतं. तर स्प्रे देखील होतं याच्यातून तेल. तर मला एकदम छान वाटलं, म्हटलं तुमच्यासोबत याचे जे रिव्ह्यूज आहेत ते शेअर करावे. फक्त एवढंच आहे, याची जी क्वालिटी आहे म्हणजे जसं त्याचं प्राईज आहे तशीच त्याची क्वालिटी आहे. थोडंसं लीक होतं. जिथून आपण स्प्रे करतो ना ऑइल, तिथून थोडंसं लीक होतं. पण मला तरी म्हणजे यूज करण्यासाठी थोडंसं ठीक वाटलं. तर जिथून जास्त तेल घेतो ना आपण, तिथून नाही लीक होत. जिथे स्प्रे करतो ना, तिथूनच थोडंसं असं जे ऑइल आहे ना, ते बाहेर येतं, बाकी काही नाही. बाकीचं सगळं एकदम परफेक्ट आहे. काचेची बॉटल आहे, प्लास्टिकची नाही आहे. आणि एकदम हलकी आहे. खूप असं हेवी ड्युटी म्हणजे ग्लास नाही आहे. खूप हलका आहे, म्हणजे आपण खूप इझिली याला डेली यूजसाठी वापरू शकतो. तर इथे आहे ना, मी फोडणी तयार करते, आणि जनरली जेव्हा पण मी असा राईस परतत असते ना, तेव्हा मी त्याच्यामध्ये आपला जो मॅजिक मसाला आहे ना, तो ॲड करते, ज्याच्याने टेस्ट खूप छान लागते. आणि फक्त टोमॅटो घेते, कांदा घेत नाही जनरली. कारण आपण जेव्हा आपण राईस वगैरे खातो किंवा भाजी वगैरे खातो, तर त्याच्यामध्ये नेहमी कांदा असतोच. म्हणून म्हटलं राईसमध्ये फक्त टोमॅटो टाकून याची फोडणी बनवूया. तर हा मी मॅगी मसाला फक्त ॲड केलेला आहे, आणि हा जो राईस आहे तो मी मस्त असा परतून घेते. तर बघा, चपातीसाठी तर एकदम परफेक्टली स्प्रे होतं. म्हणजे आपल्याला जितकं थोड्याशा क्वांटिटीमध्ये तेल हवं आहे तितकंच असं मस्त आपण स्प्रे करू शकतो. कुठे दुसरीकडे तेल जे आहे ना, ते आपण स्टोअर करून ठेवायची गरज पडत नाही. एकदम परफेक्ट आहे. तर चला, मेन जे काही ज्या गोष्टीसाठी मी तुमच्यासोबत व्लॉग शेअर करणार होते ते स्टार्ट करूयात. तर इथे मी जे एक पाण्यामध्ये ठेवलं होतं ना, काचेच्या बॉटलमध्ये, त्याला देखील मी इथे मातीमध्ये रोवून घेतलेलं आहे. आणि इथे मी आता दुसरं कटिंग लावलेलं आहे, पण याला अजून रूट्स आलेले नाही आहेत. त्याला थोडा वेळ लागतो. एकदा रूट यायला स्टार्ट झालं ना की येतं. आणि या झाडामध्ये आहे ना स्नेल होता, तर त्याला मी घाबरत होते. ॲक्च्युली आहे ना, या झाडामध्ये 2-3 स्नेल होते. तर मी पहिले 2 काढले होते. म्हटलं आता संपलेले आहेत, पण नाही, अजून एक होता याच्यामध्ये. तर तो एक मी आता काढून टाकते. मला खूप भीती वाटते अशा इन्सेक्ट्सची वगैरे. तर हे बघा, हे आहेत ना छोटे-छोटे, मी मातीचे आता पॉट्स ऑर्डर केलेले होते, आणि याच्यामध्ये आहेत ना वेगळ्या-वेगळ्या देखील डिझाईन्स आहेत. आणि हो, हे देखील प्रमोशनला आलेलं आहे. मी तुमच्यापासून काही लपवणार नाही आहे. जे आहे ते खरं सांगते आहे, बाकी काही नाही. खरं सांगायचं म्हटलं ना, तर मातीच्या जेव्हा पण आपण पॉटमध्ये झाडं ठेवतो ना, तर ती खूप चांगली राहतात. मेन म्हणजे जे पाणी आहे ना, त्याला जे मातीचं जे पॉट आहे ते पाणी अब्सॉर्ब करून घेतं आणि थोडं-थोडं सोडतं. त्याच्यामुळे झाडं देखील तशीच फ्रेश राहतात. आणि हो, खूप जास्त रेट्स नाही आहेत. रिझनेबल रेट्स आहेत. जसे आपल्याला म्हणजे आपल्या नर्सरीमध्ये मिळतील त्याच क्वालिटीमध्ये आणि त्याच प्राईजमध्ये पण ह्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. सो मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की बाय करू शकता. आणि हो, हे जे पॉट्स आहेत ना, याचे सायझेस खूप छोट्या-छोट्या आहेत. म्हणजे इंडोर प्लांटसाठी अगदी परफेक्ट आहेत.
तर बघा, लास्ट टाईम मी तुमच्यासोबत व्लॉग शेअर केला होता तेव्हा या पॉटमध्ये, प्लास्टिकच्या पॉटमध्ये मी हे मनी प्लांट लावलं होतं. जस्ट ते ग्रो होत होतं. पहिले काय असतं माहिती आहे का, मनी प्लांट्सला आहे ना तुम्हाला थोडा वेळ द्यायला लागतो ग्रो करण्यासाठी. पण एकदा ते एकदम परफेक्ट असे मातीमध्ये मिक्स होऊन गेले, त्यांची छान अशी पहिले काळजी घेतली ना, की ते नंतर इतके मस्त वाढतात. म्हणजे खूप जास्त विचार करायलाच लागत नाही आणि खूप जास्त नंतर लक्ष द्यायला लागत नाही. फक्त त्याला थोडंसं आहे ना मातीमध्ये मेंटेन व्हायला, म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना एक ॲडजस्ट होणं, ते झालं ना की मग ते एकदम परफेक्ट असे वाढतात. स्नेक प्लांटला इथे देखील साईडला एक छोटंसं रूट आलेलं आहे. आणि हे जे मी आत्ता पाण्यातून इथे मातीमध्ये आत्ता मी टाकलेलं आहे या पॉटमध्ये. त्यानंतर काही काही झाडं आहेत ती नवीन मी ट्राय केलेली आहे, ज्याच्यामधलं हे तर याची अशी डॉटेड जी डिझाईन आहे ना पानांना, ती तसंच आहे. म्हणजे ते काय खराब वगैरे झालेलं नाही आहे. काही नवीन देखील मी आता झाडं आणलेली आहेत. आणि हो, बांबू मी आत्ता खूप वर्षांनी नवीन घेतलेलं आहे, कारण लास्ट टाईमचं जे बांबू होतं ना ते माझं पिवळं पडत होतं, पाण्यामध्ये होतं. पण म्हटलं ह्यावेळेस आता बघूया मातीमध्ये छान असं वाढतं आहे का. सो मी फर्स्ट टाईम आत्ता खूप वर्षांनी बांबू प्लांट आणलेला आहे. तर हे बघा, हे असे पॉट्स आहेत, याला खाली होल दिलेला आहे. ड्रेनेज होल जनरली म्हणजे पॉट्सना लागतंच, ते इनडोअर असू दे किंवा आउटडोअर असू दे. सो ते असल्यानंतरच आपण पॉट्स जे आहेत ते घेतो. तर याला बऱ्याच मोठं आहे. तर तसंच इंडोअर प्लांटसाठी आपल्याला थोडं थोडं पाणी लागतं. सो इट इज फाईन. तर बघा, जे काही आपली झाडं आहेत ना, त्यांची आपण जितकी काळजी घेऊ तितके ते छान वाढतात. तर जसं माझं हे आठवड्याचं रुटीन आहे. सगळी झाडं जी आहेत ती तिथे जाऊन मी तिथे पाणी स्प्रे करण्यापेक्षा मी डायरेक्टली त्यांना सिंकमध्ये घेते आणि छान असं धुवून थोडं थोडं पाणी असं स्प्रिंकल करून घेते, ज्याच्यामुळे पानांवरती बरीच धूळ जमा झालेली असते आठवड्याची, ती सगळी स्वच्छ होते. त्यानंतर आपण म्हणतो ना, एक श्वास घेतात झाडं स्वच्छ केल्यानंतर, ते एक होतं. त्याच्यामुळे झाडं छान वाढतात. आणि हो, हे करताना बघा मी पाणी खूप कमी सोडलेलं आहे. आपल्याला एकदम मोठ्या पाण्यामध्ये नाही करायचं आहे, कारण मग झाडाला पाणी जास्त होतं. आणि हे केल्यानंतर 2 दिवस मी काय झाडांना पाणी घालत नाही. ते व्यवस्थित राहतात. आणि बघा, झाडांवरची धूळ जेव्हा आपण साफ करतो ना, तेव्हा त्यांचा जो कलर आहे तो छान दिसतो आणि आपली जी झाडं आहेत ती खूप छान अशी वाढतात, असं म्हणजे माझं पर्सनल म्हणणं आहे. बाकी तर पाणी वगैरे सगळंच टाकतात, पण त्यांना प्रेम देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सो झाडांसोबत त्याचे पॉट्स पण साफ करणं महत्त्वाचं आहे. आणि हे बघा, हे देखील मी आत्ता नवीन आणलेलं आहे. हे लास्ट टाईम देखील सुकलं होतं. म्हटलं बघूया आता याच्यामध्ये वाढतं आहे का. तर हे देखील म्हणजे असे काही काही गुच्छांचे जे पॉट्स आहेत ना ते वेगळे वेगळे आहेत. तर हे बघा, हा जो शेप आहे ना हा मला आवडला. त्यांच्याकडे पंपकिन डिझाईनचे देखील पॉट्स अवेलेबल आहेत. त्याची फक्त तुम्ही हाईट, साईज वगैरे परफेक्टली चेक करूनच म्हणजे ऑर्डर करा. कारण आहेत ना, साईजेस थोड्या छोट्या छोट्या आहेत मातीच्या पॉट्सच्या. तर तशीच हाईट आणि साईज चेक करून तुम्ही पॉट्स जे आहेत ते ऑर्डर करू शकता. तर हे जे काही इंडोर प्लांट्स आहेत ना, ह्याला मी जास्तीत जास्त कॉकपीटच वापरलेलं आहे. माती फक्त मनी प्लांटला घेतलेली आहे. पण हे जे काही आहेत ज्याला पाणी कमी लागतं, जसं की बांबू आहे आणि स्नेक प्लांट आहे, त्याला मी थोडं थोडंच माती आहे, बाकीचं पूर्ण कॉकपीटमध्येच टाकलेले आहेत. इंडोर प्लांट जनरली आपण कॉकपीटमध्येच लावावे, ज्याला पाणी कमी लागतं. आणि तुम्ही 3 दिवसांनी वगैरे पाणी जरी टाकलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. तर माझी सगळी तयारी चालू आहे, कारण आरुषला नवरात्रीमध्ये सुट्टी असते आणि दरवर्षीसारखं नवरात्रीला मी जाणार आहे माहेरी. मी आय थिंक लास्ट टाईम पण गेले नव्हते. खूप म्हणजे मला असं वाटते की मी 1-2 वर्ष झालं की जिथे मी राहिलेली आहे लहानपणापासून, तिथे मी 2 वर्ष झालं गेलेली नाही आहे हैदराबादला आल्यापासून. सो मी इतकी एक्सायटेड आहे तिकडे जाण्यासाठी. सो म्हटलं त्याआधी झाडांची छान अशी केअर करावी, म्हणजे ते मी नसल्यानंतर
माझी जी हेल्पर आहे तिला मी पाणी घालायला लावणार आहे. सो मला काही जास्त टेन्शन नसणार आहे. तिला मी झाडांना पाणी घालायला दिलं तर झाडं माझी बऱ्यापैकी चांगले राहतील एक 10 दिवस. सो त्यासाठी माझी सगळी तयारी चालू आहे. त्यांना जितकं मी छान असं आत्ता पॅम्पर करेन तितकं ते छान मी नसल्यावरती राहतील आणि आल्यानंतर छान अशीच दिसतील. सो त्यासाठी हे सगळं काही चालू आहे. तर बघा इथे आहेत ना, मी जे काही झाडं ठेवलेली आहेत हॉलमध्ये ते तुम्हाला दिसत असेल. छोटे असू दे किंवा मोठे प्लांट्स असू दे. मी जनरली त्याला स्टँडवरतीच प्रेफर करते, कारण जितके तुम्ही छान असे स्टँडवरती पॉट्स ठेवाल तितके ते छान बहरून आणि आपलं होम डेकोरेशनसाठी जसं म्हणतात की झाडं छान दिसतात. सो तसं तुम्ही स्टँड्स देखील त्याला प्रोव्हाइड करा. जसं की मी आत्ता इथे हे जे छोटे छोटे पॉट्स आहेत ना, हे या स्टँडवरती ठेवलेले आहेत. लास्ट टाईम देखील मी तुमच्यासोबत हे शेअर केलं होतं. म्हटलं जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी सांगावं. तर ह्या स्टँडची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते. स्वस्त आहे, काही खूप जास्त महाग नाही आहे. पण याचा लुक देखील तसाच छान आहे आणि एका कोपऱ्यामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये जितके पॉट्स हवे तितके ठेवू शकता. खाली 2 वरती 3-4 राहतील छोटे छोटे. सो असा हा छोटासा स्टँड मी एका कोपऱ्यात ठेवलेला आहे आणि बघा इथे ऑलमोस्ट सगळे जे आहेत ते स्टँड्सच आहेत, जे काही प्लांट्स ठेवलेले आहेत. सो तसंच टी-व्ही युनिटच्या साईडला आपण जितके छान असे स्टँडवरती पॉट्स ठेवू तितके ते छान दिसतात. तर त्या जागेत तुम्ही मोठे असे प्लांट्स प्रेफर करा. माझ्याकडे आत्ता तरी नाही आहेत, पण मी नंतर घेईनच. पण म्हणून ते छोटे आहेत. जर तुम्हाला देखील असे छोटे वगैरे हवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीचे जे स्टँड्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता. तर हे ॲज अ प्लांटर स्टँड मी यूज करते. हे असे छोटेसे कॉफी टेबल्स आहेत. आपण बेड साईडला वगैरे ठेवू शकतो. सो ते इथे मी टी-व्ही युनिटच्या साईडला ठेवलेले आहेत आणि याच्यावरती हे ब्लू कलरचे 2 जे पॉट्स आहेत ते ठेवलेले आहेत. जसं मी सांगितलं, आपण जितकी हाईट मेंटेन करू ना प्लांटसाठी तितकं ते होम डेकोरेशनमध्ये छान असं वर्क करतं. सो जे काही मी प्लांट्स ठेवलेले आहेत ना ते जनरली स्टँडवरतीच ठेवलेले आहेत. हे जे लिली प्लांट आहे ना, त्याला बरेच पहिले फुलं यायचे, पण आत्ता आहेत ना, येत नाही आहेत. त्याची वाढ आहे छान, पानं येत आहेत, एक्स्ट्रा ब्रांचेस देखील आलेले आहेत, पण फुलं जी आहेत ना, ती येत नाहीत आणि त्याची जी फुलं आहेत ना, ती खूप छान दिसतात. सो बघू काय करता आलं तर. तर अशा पद्धतीने सिंकमध्ये मी जी काही पॉट्सला पाणी द्यायचं होतं किंवा धूळ वगैरे साफ करायची होती ती केलेली आहे. आणि जेव्हा मला पॉसिबल होत नाही तेव्हा मी कपड्याने जी काही पानं आहेत ना ती पुसून घेते ओल्या कपड्याने. त्याच्याने देखील धूळ साफ होते. पण जेव्हा बराच वेळ असतो आणि खूपच खराब झालेले असतात ना तेव्हा डायरेक्टली सिंकमध्ये येऊन मी काही हे जे काही झाडांचं जी काही केअर आहे ती करून घेते. सो इथे किचनमध्ये देखील माझ्या झाडं दिसतील तुम्हाला. घरामध्ये कुठलाच कोपरा नाही आहे की जिथे झाडं नाही आहेत. तर असे हे छोटे छोटे 2 पॉट्स जे आहेत ते किचनमध्ये आहेत. सो असाच छोटासा व्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.